तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा नाही तर मी लढणारा नेता. लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही. नाराजीचा विषय कालच संपला. शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही एकजुटीची ताकद दिसेल. महायुती मजबूतीने निवडणुकांना सामोरं जाते. विधानसभेप्रमाणे आगामी निवडणुकीतही चांगलं यश मिळेल. उपमुख्यमंत्री शिंदेंना विश्वास. भाजपच्या कुरघोडीवरून एकनाथ शिंदेंचा दिल्लीत अमित शहांसमोर गारहाणा. रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडत असल्याची तक्रार. श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील ऑपरेशन कमळवरून नाराजी व्यक्त. सूत्रांची माहिती. महायुती विरोधातील बंडखोर नेत्यांना रवींद्र चव्हाणांकडून आर्थिक पाठबळ. भाजपकडून पक्षप्रवेशासाठी पैशाचा वापर. माध्यमांसमोर थेट टीका टाळण्याबाबत नेत्यांना समज द्या. शिंदेंची भाजप नेत्यांवरून शहांकडे तक्रार. सूत्रांची माहिती. भाजपमध्ये इन्कमिंग सुरू राहणार. राज्यभरात भाजपचं ऑपरेशन कमळ जोरात चालवणार. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. सूत्रांची माहिती. आमच्यासोबत युतीत आला तर वेलकम, नाहीतर आडवं करणार. कल्याण डोंबिवलीतील शिंदेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरेंचा भाजपला इशारा. भाजपकडून शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना प्रवेश दिल्याने आक्रमक. शिवसेना तोडफोडीचे शिल्पकार अमित शहा एकनाथ शिंदेंचे अंतिम आणि एकमेव तारणहार. महाराष्ट्रात काहीही झालं तरी शहांजवळ शिंदेंचं रडगाणं. सुषमा अंधारेंची टीका. मुंबईतील पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गैरहजेरी. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित. शिवसेना मंत्र्यांनी कॅबिनेटवर टाकलेल्या बहिष्कारानंतरही नाराजी नाट्य सुरूच. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज रात्री बिहार दौऱ्यासाठी रवाना होणार. नितीश सरकारच्या उद्याच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार. अजित पवार आमचा नाद करायचा नाही. राजन पाटलांचा मुलगा बाळराजेंकडून अजित पवारांना चॅलेंज. तर वक्तव्याचं समर्थन करणार नाही. राजन पाटलांकडून अजित पवारांची दिलगिरी व्यक्त. तर बाळराजेंकडून माफीनामा. अर्जातील सूचकाची सही नसल्याने राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थेट्यांचा अर्ज बाद. अनगरच्या नगराध्यक्षपदी राजन पाटलांच्या सून प्राजक्ता पाटील बिनविरोध. तर माझ्याकडे ब्रह्मास्त्र, कोर्टात दाद मागणार. थेट्यांचा इशारा. काँग्रेसची पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीची इच्छा. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाडांची शरद पवारांसोबत भेट. मवियाच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती. दडपशाही करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही. मनसेसोबत युतीला काँग्रेसच्या गायकवाडांचा नकार. तर देशभरात काँग्रेसची अवस्था दयनीय. स्वबळासाठी रोखणार नाही. ठाकरेंच्या विनायक राऊतांची प्रतिक्रिया. पालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांची माहिती. ठाकरे मनसेत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. नियंत्रण सुटल्यानं बस थेट स्थानकातील फलाटावर धडकली. सिन्नर एसटी स्थानकातील घटनेत 9 वर्षीय मुलाचा मृत्यू तर 3 जखमी. संतप्त नातेवाईकांकडून नाशिक पुणे महामार्गावर रास्ता रोको करत कारवाईची मागणी. पुणे नाशिक अहिल्यानगर नंतर बिबट्याची मजल विदर्भापर्यंत. नागपूरच्या भांडेवाडीत डाट मारून बेशुद्ध केल्यानंतर बिबट्या जेरबंद. तर यवतमाळच्या बोरगावात तारांच्या कुंपणात अडकलेल्या जखमी बिबट्याला सोडवत वनविभागानं रेस्क्यू सेंटरला पाठवलं. निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 जमा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता वितरित. महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ. बिहारमध्ये उद्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा. नितीश कुमार 10व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी पुन्हा उपमुख्यमंत्री होणार. मोस्ट वॉन्टेड अनमोल बिश्नोईला 11 दिवसांची एनआयए कोठडी. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टानं सुनावली कोठडी. अनमोल बिश्नोई बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी. Co-powered by the bold look of Kohler.